श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे सासूचं ऑपरेशन. घर अजून अंधारातच होतं. पहाटेचे 4 वाजले होते. शांताबाई झोपेतून अचानक उठल्या. पोटात तीव्र कळा उठल्या होत्या. जणू आत कुणीतरी मुरगळून धरलंय असं वाटत होतं. त्या कडाडलेल्या थंडीतही त्यांच्या कपाळावर घाम फुटला. हळूच उठून त्या अंघोळीच्या खोलीकडे गेल्या. दिवा लागताच त्यांची नजर खाली गेली आणि त्या जागच्या जागी थरथर कापू लागल्या. साडी पूर्ण भिजलेली होती. रक्त. पुन्हा तेच. देवा. अजून. त्या कडेला टेकून उभ्या राहिल्या. पायात ताकदच उरली नव्हती. हा त्रास नवीन नव्हता. गेल्या 6-7 महिन्यापासून तो त्यांच्यासोबत होता. कधी कमी, कधी जास्त, पण आज मात्र तो वेगळाच होता. रक्त थांबत नव्हतं. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. तरीही शांताबाईंनी आवाज केला नाही. लोक काय म्हणतील या वयात अजूनही हे? माझ्याच सुनेला कळलं तर? या विचारांनी त्यांनी वेदना गिळल्या. वय झालं म्हणजे त्रास संपतो का? शांताबाई साठीत होत्या. गावाकडून आलेल्या, साध्या, कमी शिकलेल्या, पण संसार कसा चालवायचा, घर कसं सांभाळायचं हे त्यांना चांगलं ठाऊक होतं. त्यांना वाटायचं वय झालं की शरीर आपोआप शांत होतं. मासिक पाळी, वेदना, त्रास सगळं संपतं. पण त्यांच्या बाबतीत तसं झालंच नाही. कधी अचानक रक्तस्राव, कधी पोटात असह्य वेदना, कधी चक्कर येऊन बसून राहावं लागायचं. एकदा त्यांनी धीर करून नवऱ्याला सांगितलं होतं. तेव्हा नवरा म्हणाला होता, अगं एवढं काय त्यात, घरगुती उपाय कर. आपल्या वयात दवाखान्यात जायचं म्हणजे लोक हसतील. मुलालाही सांगितलं. तो म्हणाला, आई तू जास्त विचार करतेस, थोडा अशक्तपणाच असेल. बाहेर गेलो तर लोक काय म्हणतील. त्या दिवशी शांताबाई गप्प झाल्या. त्यांनी ठरवलं आता कुणालाच सांगायचं नाही. दीपाली या घरात येऊन अवघे 2 महिने झाले होते. नुकतंच लग्न, नवीन घर, नवीन माणसं, नवीन नाती. ती सासूबाईंना आई म्हणायची. तेव्हा शांताबाईंना अजूनही थोडं अडखळायचं. इतकी वर्ष ज्या शब्दांची वाट पाहिली होती तो शब्द आज खरा वाटत होता. पण तरीही मनात अंतर होतंच. दीपाली शांत स्वभावाची होती. कमी बोलणारी, पण निरीक्षण करणारी. तिला जाणवत होतं सासूबाई काहीतरी लपवत आहेत. सकाळी उठून स्वयंपाक करताना त्यामध्येच थांबत, हात कमरेला नेत, कधी खुर्चीवर बसत. एकदा दीपालीने विचारलं होतं, आई बरं नाहीये का? शांताबाई लगेच हसून म्हणाल्या, काही नाही ग, वयाचं आहे. दीपाली गप्प झाली. पण मनात प्रश्न राहिलाच. तो दिवस जो सगळं बदलणार होता. त्या दिवशी दुपारी घरात कुणीच नव्हतं. दीपाली स्वयंपाकघरात होती. शांताबाई खोलीत. अचानक धडाम असा आवाज झाला. दीपाली धावत आली. शांताबाई जमिनीवर बसल्या होत्या, भिंतीला टेकून. चेहरा पांढरा फटक, डोळे मिटलेले, श्वास जोरजोरात. आई. दीपाली घाबरून पुढे गेली. त्यांनी डोळे उघडले, पण त्यात भीती होती, लाज होती. पाणी दे ग. दीपाली पाणी आणायला गेली. तेवढ्यात तिची नजर खाली गेली. शांताबाईच्या साडीवर पुन्हा रक्त. दीपालीचा हात थरथर कापू लागला. आई हे काय आहे? शांताबाईंनी नजर चुकवली. काही नाही ग, थोडा त्रास आहे. पण दीपालीला समजलं हा थोडा त्रास नाही. त्या रात्री शांताबाईंना पुन्हा चक्कर आली. दीपाली त्यांच्याजवळ बसली होती. त्यांचा हात धरताना तिला जाणवलं हात थंड पडत चाललाय. आई आपण डॉक्टरकडे जाऊया. शांताबाई घाबरून म्हणाल्या, नको ग, लोक हसतील. कोण हसेल आई? आजारीपणाला लाज कशाची? शांताबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. तुला कळत नाही ग, या वयात हे सांगणं म्हणजे अपमान असतो. दीपाली काही बोलली नाही, पण तिच्या मनात निर्णय तयार होत होता. दीपालीच्या मनात वादळ होतं. मी नवीन सून आहे.
माझं कुणी ऐकेल का? घरच्यांनी विरोध केला तर? पण लगेच दुसरा विचार आला, आज गप्प बसले तर उद्या आईच राहणार नाही. ती शांताबाईंच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. तिला स्वतःची आई आठवली. आई असती तर मी तिला असं सोडलं असतं का? उत्तर लगेच मिळालं, नाही. त्या रात्री घरात अस्वस्थ शांतता होती. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते, पण दीपालीला वेळ थांबल्यासारखा वाटत होता. शांताबाई खाटेवर झोपल्या होत्या, डोळे मिटलेले, पण श्वास अनियमित. दीपाली त्यांच्या शेजारी बसून होती. सासूबाईंचा हात तिने घट्ट धरून ठेवला होता. तो हात जो नेहमी कामात गुंतलेला असायचा, आज मात्र बर्फासारखा थंड पडत चालला होता. आई, डोळे उघडा, मी इथेच आहे. शांताबाईंच्या ओठांवर हलकीशी हालचाल झाली. अगं, मी मेल्यावर कुणाला सांगू नकोस. दीपालीच्या डोळ्यात पाणी आलं. असं काही बोलू नका आई, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. पण त्या शब्दांवर तिलाच विश्वास बसत नव्हता. दीपालीने हळूच नवऱ्याला उठवलं. तुम्ही एकदा आईकडे पहा, त्यांची अवस्था खूप बिघडली आहे. तो अर्धवट झोपेत उठला. आईकडे पाहिलं, पण लगेच मान हलवली. दीपाली, तू उगाच घाबरतेस. आई मजबूत आहे, पण रक्तस्राव थांबत नाहीये. दीपालीचा आवाज थरथरत होता. अगं, अशा गोष्टी सांगायच्या नसतात. उद्या पाहू. उद्या. तो शब्द दीपालीच्या कानात घुमत राहिला. उद्या आई राहिली तर? तिने पुन्हा प्रयत्न केला. आपण डॉक्टरकडे जाऊया. आता लगेच. तो थोडा चिडला. इतक्या रात्री लोक काय म्हणतील? नवीन सून आईला घेऊन दवाखान्यात धावत सुटली. तो त्यांच्या खोलीत निघून गेला. दीपाली तिथेच उभी राहिली, एकटी. ती शांताबाईंच्या जवळ बसली. त्या हळूच बडबडत होत्या. लाज वाटते ग, माझी बदनामी होईल. दीपालीचा संयम तुटला. आई, बदनामीपेक्षा तुमचं आयुष्य महत्त्वाचं आहे. तिच्या मनात एक वाक्य पुन्हा पुन्हा येत होतं. आज निर्णय घेतला नाही तर कायमचा उशीर होईल. तिने उठून फोन हातात घेतला. आईला फोन करायचा विचार आला, पण लगेच थांबली. हे माझं घर आहे, मला इथेच ठाम उभं राहायचं आहे. तिने पर्स उघडली. त्यातले कागद, पैसे तपासले. जे होईल ते होईल. दीपालीने शांताबाईंच्या कपाळावर हात ठेवला. आई, आपण दवाखान्यात चाललोय. नको ग. लोक नाही, मी आहे. ती उठली. घर शांत होतं. कोणीही जागं नव्हतं. दीपालीने शेजारील रिक्षावाल्या काकांचं दार वाजवलं. दवाखान्यात नेण्यासाठी विनंती केली. शांताबाईंना आधार देत बाहेर आणलं. प्रत्येक पावलागणिक त्यांचं शरीर थरथरत होतं. रिक्षा निघाली. रात्रीचे दिवे मागे सरकत होते, पण दीपालीच्या डोळ्यासमोर फक्त एकच भीती होती. मी उशीर तर करत नाहीये ना? रुग्णालयात पोहोचताच नर्सने शांताबाईंची अवस्था पाहिली. ब्लड प्रेशर खूप कमी आहे. डॉक्टर धावत आले. तपासणी सुरू झाली. दीपाली बाहेर उभी होती. हातात पर्स. हृदय जोराजोरात धडधडत होतं. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले. त्यांचा चेहरा गंभीर होता. त्या खूप कमजोर झाल्या आहेत. खूप रक्त गेलं आहे. दीपालीचा श्वास अडखळला. काय झालंय डॉक्टर? डॉक्टर थोडा थांबला. त्यांच्या गर्भाशयात मोठी गाठ आहे. ही समस्या आजची नाही, खूप महिन्यांपासून चालू आहे. दीपालीला धक्का बसला. आता काय होईल? डॉक्टरांनी शांत स्वरात सांगितलं. मी त्यांना चेक केलं. त्या खूप अशक्त आहेत. जर आज रात्री त्यांना आणलं नसतं तर सकाळपर्यंत त्यांच्या जीवाला धोका झाला असता. दीपालीच्या पायाखालची जमीन सरकली. उपाय? डॉक्टर म्हणाले, लगेच ऑपरेशन करावं लागेल. गर्भाशय काढणं गरजेचं आहे. त्या शब्दांनी दीपाली सुन्न झाली. ऑपरेशन? तिला सही करावी लागणार होती. घरचे? तिने विचारलं. वेळ नाही, तुमची परवानगी लागेल. सून की लेक? दीपालीच्या डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं.
मी कोण आहे? फक्त सून की आईची लेक? घरच्यांचा विरोध आठवला, लोक काय म्हणतील हे आठवलं, पण त्याहून जास्त शांताबाईंचा थरथरता हात आठवला. माझी आई असती तर तिने काय केलं असतं? उत्तर स्पष्ट होतं. दीपालीने पेन उचलला. हात थरथरत होता, पण आवाज ठाम होता. मी सही करते. ऑपरेशनापूर्वी शांताबाईंना ऑपरेशन थिएटरमध्ये नेत होते. दीपाली त्यांच्याजवळ गेली. आई, घाबरू नका, मी बाहेरच आहे. शांताबाईंनी डोळे उघडले. त्या हळूच म्हणाल्या, माझ्या लेकरानेही एवढं धाडस केलं नसतं. त्या शब्दांनी दीपालीचं हृदय भरून आलं. बाहेर सून वाट पाहत होती. ऑपरेशन थिएटरचे दरवाजे बंद झाले. दीपाली बाहेर बसली. एक एक मिनिट जड जात होता. कधी प्रार्थना, कधी डोळ्यातून अश्रू. तिच्या फोनवर कॉल येऊ लागले, घरच्यांचे. ती कॉल उचलत नव्हती. आता बोलण्याची वेळ नाही. आत ऑपरेशन चालू आहे. बाहेर एक सून बसून आहे, जी आज सून नाही तर एका आईची लेक आहे. ऑपरेशन थिएटरच्या बाहेरची ती खुर्ची दीपालीसाठी आज जगातली सगळ्यात जड जागा झाली होती. पांढऱ्या भिंती, कडक दिवे आणि घड्याळाचा काटा, जो जणू मुद्दाम हळू चालत होता. 1 मिनिट, दुसरा मिनिट, तिसरा मिनिट. प्रत्येक मिनिटासोबत दीपालीच्या मनात भीती वाढत चालली होती. मी बरोबर केलं ना? कुठे चूक झाली तर? घरच्यांनी मला दोष दिला तर? ती डोळे मिटून बसली. डोळ्यासमोर शांताबाईंचा चेहरा येत होता. तोच थकलेला चेहरा, जो रोज सकाळी उठून संसार सांभाळायचा, पण स्वतःच्या वेदनांकडे कधी पाहायचाच नाही. ऑपरेशन थिएटरच्या आत ऑपरेशन सुरू होतं. डॉक्टर शांत होते, पण परिस्थिती गंभीर होती. शांताबाईंचं शरीर खूप रक्त गमावून थकलं होतं. डॉक्टरांनी एकमेकांकडे पाहिलं. ब्लड लॉस खूप आहे, वेळेवर आणलं गेलं, नाहीतर ते वाक्य कुणीच पूर्ण केलं नाही. ऑपरेशन चालू राहिलं. प्रत्येक टाके, प्रत्येक हालचालीत एका आईचं आयुष्य दडलं होतं. दीपाली खुर्चीवरून उठली. ती हॉस्पिटलच्या देवघरात गेली. तिने देवापुढे हात जोडले. एक ज्योत पेटवली. देवा, मी फार काही मागत नाही, फक्त आईला वाचव. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती रडत नव्हती, ती मन मोकळं करत होती. इकडे घरी रात्रीचा अंधार हळूहळू कमी होत होता. शांताबाईंच्या खोलीत नवरा व मुलगा बसून होते. आई कुठे गेली? मुलाने विचारलं. कोणीच उत्तर देत नव्हतं. दीपालीचा फोन लागेना. थोड्याच वेळात रिक्षावाले काका घरी परत आले. त्यावेळेस त्याने घरच्यांना सांगितलं, शांता काकू आजारी होत्या, सून दवाखान्यात घेऊन गेली. त्या वाक्याने घरात वादळ उठलं. तिला कोणी सांगितलं? इतका मोठा निर्णय तिने कसा घेतला? लोक काय म्हणतील? रिक्षावाला म्हणाला, लोक काय म्हणतील? काकूंना खूप त्रास होत होता. मी पाहिलं, त्या बेशुद्ध होत होत्या. रिक्षावाल्याचं बोलणं ऐकून नवरा व मुलाला त्यांची चूक कळू लागली. आपणच दुर्लक्ष केलं. नवऱ्याने डोकं धरलं. तिला आधीच त्रास होत होता, मी ऐकलं नाही. मुलगा गप्प होता. त्याच्या डोळ्यासमोर आईचं थकलेलं रूप फिरत होतं. मी म्हणालो होतो, उद्या पाहू. आज तो उद्या खूप दूर वाटत होता. 3 तासानंतर ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. डॉक्टर बाहेर आले. दीपाली धावत पुढे गेली. डॉक्टरांनी हलकसं हसून मान हलवली. ऑपरेशन यशस्वी झालं आहे. त्या एका वाक्यात दीपालीला नवं आयुष्य मिळालं. ती खुर्चीवर बसली. डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते आनंदाचे होते. सासूबाई शुद्धीवर आल्या. थोड्या वेळाने दीपालीला आत बोलावलं. शांताबाई खाटेवर होत्या, डोळे मिटलेले. दीपालीने हळूच त्यांचा हात धरला. आई, मी दीपाली. शांताबाईंनी डोळे उघडले. क्षणभर गोंधळ, मग ओळख. मी जिवंत आहे. दीपाली हसली, रडली. हो आई, आणि सुरक्षित आहात.
शांताबाईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मी इतकी घाबरले होते ग, लाज वाटली म्हणून गप्प बसले. थोड्या वेळाने नवरा आणि मुलगा आले. शांताबाईंनी त्यांच्याकडे पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता, दुःख होतं. नवऱ्याने हात धरला. माझी चूक झाली. मुलगा काही बोलू शकत नव्हता. त्याने आईच्या पायाजवळ मान खाली घातली. शांताबाईंनी दीपालीकडे पाहिलं. दीपाली बाळा, तू नसतीस तर मी नसते. त्या शब्दांनी घरातलं वातावरण बदललं. आज दीपाली फक्त सून नव्हती, ती निर्णय घेणारी, जबाबदारी उचलणारी आणि आईसारखी उभी राहणारी व्यक्ती होती. थोडा वेळ शांततेत गेला. मग शांताबाई म्हणाल्या, मी माझ्या वेदना स्वतःच लपवल्या. लोक काय म्हणतील याची भीती वाटली. त्यांचा आवाज थरथरत होता. पण आज कळलं, लाजेपेक्षा जीव मोठा असतो. शांताबाई वाचल्या आहेत. ऑपरेशन यशस्वी झालं आहे. पण अजून एक ऑपरेशन बाकी आहे, मनाचं, नात्यांचं आणि विचारांचं. रुग्णालयाची खोली आज वेगळी वाटत होती. तीच भिंत, तीच खाट, पण वातावरण मात्र बदललेलं होतं. शांताबाई खिडकीतून बाहेर पाहत बसल्या होत्या. ऑपरेशन नंतरचा तो तिसरा दिवस. शरीर अजूनही अशक्त होतं, पण मन पहिल्यांदाच हलकं वाटत होतं. इतके महिने ज्या भीतीत जगले, ती भीती आज या खाटेवरच राहिली. त्यांनी खोल श्वास घेतला. आईचं पहिलं आत्मपरीक्षण. दीपाली पाणी घेऊन आली. आई, थोडं प्या. शांताबाईंनी पाणी घेतलं आणि दीपालीकडे नीट पाहिलं. आज त्या नजरेत ना संकोच होता ना अंतर. दीपाली, हो आई, शांताबाईंनी हळूच विचारलं. तू जर त्या दिवशी मला पाहिलं नसतं तर? ती हसली. आई, देव प्रत्येकाला मदत करण्यासाठी वेळेवर माणूस पाठवतो. मी तुम्हाला भेटले, तो योगच होता. शांताबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. शांताबाई घरी परत आल्या. त्या दिवशी घरात काहीतरी वेगळंच घडत होतं. स्वयंपाकघरात त्या गेल्या नाहीत. कुणी त्यांना अडवलं नाही. दीपाली म्हणाली होती, आई, आता तुम्ही फक्त बरं व्हायचं. नवऱ्याने पहिल्यांदा स्वयंपाकघरात पाऊल टाकलं. थोडा अडखळला, पण काहीतरी केल्यासारखं वाटलं. मुलाने ऑफिसला जाण्याआधी आईच्या खोलीत येऊन विचारलं, आई, काही हवंय का? हा प्रश्न शांताबाईंनी आयुष्यात पहिल्यांदाच मनापासून ऐकला. एक दिवस संध्याकाळी घरात सगळे बसले होते. शांताबाई म्हणाल्या, आज मला काही बोलायचं आहे. घर शांत झालं. मी आजारी होते महिन्यांपासून, पण मी सांगितलं नाही. त्या थोड्या थांबल्या. मला लाज वाटली. लोक काय म्हणतील याची भीती वाटली. नवऱ्याने खाली मान घातली. मी ऐकलं नाही. ही माझी चूक आहे. मुलाचा आवाज थरथरला. आई, मी उद्या पाहू म्हणालो, तेच माझं अपयश आहे. शांताबाईंनी हात वर केला. आज दोष नाही द्यायचा, आज शिकायचं आहे. काही दिवसांनी शांताबाई शेजारणींमध्ये बसल्या होत्या. एक बाई म्हणाली, अगं, या वयात ऑपरेशन? शांताबाईंनी हसून उत्तर दिलं, हो, आणि वेळेवर झालं म्हणून आज मी जिवंत आहे. सगळ्या गप्प झाल्या. लाज बाळगून मी जवळजवळ मेलेच होते. त्या शब्दांनी इतर बायांच्या चेहऱ्यावर विचार उमटले. सुनेचं स्थान बदलतं. आज दीपालीला कोणी नवीन सून म्हणत नव्हतं. ती निर्णय घेणारी व्यक्ती होती. घरात काही ठरायचं असेल तर आधी तिचं मत विचारलं जायचं. पण दीपाली बदलली नव्हती. ती तशीच होती. फक्त आज तिच्या शब्दाला किंमत होती. एक दिवस रात्री शांताबाई दीपालीच्या खोलीत आल्या. दीपाली बाळा, मी तुला काही विचारू? नक्की आई. तू घाबरली नव्हतीस का? दीपाली हसली. खूप, पण त्याहून जास्त मी तुम्हाला गमवायला घाबरले होते. शांताबाईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. आजपासून तू माझी सून नाहीस. थोडा वेळ थांबून म्हणाल्या, तू माझी लेक आहेस. दीपालीच्या डोळ्यात अश्रू आले.
त्या दिवसानंतर घरात एक नियम झाला. आजार लपवायचा नाही, कोणताही. शांताबाई स्वतः सांगायच्या, लाज माणसाला मारते, उपचार वाचवतात. शांताबाई आज जिवंत आहेत स्वतःसाठी. दीपाली आज मजबूत आहे निर्णयासाठी. आणि ते घर आज बदललेलं आहे विचारांनी. कथेचा संदेश असा आहे की वय काहीही असो, आजाराला लाज नसते. वेळेवर घेतलेला निर्णय नात्यांनाही वाचवतो आणि आयुष्यालाही. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.